मागील 15 दिवसात अजित पवार शरद पवारांची तिसऱ्यांदा भेट झाली आहे। दरम्यान आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली। त्यामुळे पवार कुटुंब एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। पाहूयात। राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। तर सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा चर्चेसाठी ते एकत्र येतात। आणि भेटी गाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही, काही कार्यक्रम असतात सार्वजनिक। ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। कारण मागील 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र आलेत। AI तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा उपयोग करायचा या संदर्भातल्या बैठकीत दोन्ही नेते उपस्थित होते। दरम्यान या बैठकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली। ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे, ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना, त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं। अजित पवार शरद पवार एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे। शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवरून राऊतांनी टोला लगावलाय, तर सामाजिक संस्थांसंदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार शरद पवार एकत्र येतात त्यात वावगं नसल्याचंही भुजबळांनी म्हटलंय। ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलंच का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमच्याकडे काही मागे म्हटलं, आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र यायला, आमच्याकडे काहीच नाहीये। त्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मग साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर त्या वेळेला त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत, कधी कधी सुप्रिया सुळेसुद्धा आहेत, अनेक ठिकाणी अशा ठिकाणी। तर या सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा चर्चेसाठी ते एकत्र येतात। शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं अशी भावना रोहित पाटलांनी देखील व्यक्त केली आहे। दोन्ही नेते एकत्र आल्यास पक्ष संघटना मजबूत होईल असा दावा त्यांनी केला। तर भेटीगाठी एकत्र येण्यासाठी नसतात असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं। आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल। किंवा तुम्ही किंवा बाकीचे नेते वगैरे दोन्ही एकत्र येण्यासाठी काही पुढाकार घेणार? नाही, त्या संदर्भातची कल्पना नाही। वरिष्ठ नेतेच त्या पातळीवर ते काम करतील, पण सर्व संघटना एकत्रितपणाने काम केलं तर निश्चितपणाने एक मजबूती महाराष्ट्रामध्ये काम करताना येते, ती निश्चितपणाने येईल असं वाटतं। अलीकडे खूप जोरात मोठे पवार, लहान पवार, मोठे बंधू, लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे। आता ते दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं। आता आणि भेटी गाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही, काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात। अजित पवार आणि शरद पवार तिसऱ्यांदा एकत्र आले। 10 एप्रिलला जय पवारच्या साखरपुड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं। 13 एप्रिलला साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते आणि त्यानंतर आज AI तंत्रज्ञानाचा शेतीत कसा उपयोग करायचा या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र आले। विधानसभा लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवारांवर टीकास्त्र डागलं होतं। मात्र मागील काही दिवसांपासून अजित पवारांचे शरद पवारांबाबतचे सकारात्मक वक्तव्य, त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। विलास काहीतरी आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो, परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं
जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं. धर्म सहयोगाने आईबापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चाललंय. अजित पवार आणि शरद पवारांचं वारंवार एकत्र येणं, त्यातल्या त्यात शरद पवारांचे गोडवे गाणं यामागे अजित पवारांचा मोठा उद्देश असल्याचं बोललं जात आहे. तसंच दोन्ही नेते लवकरच एकत्र येणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येणार की फक्त हवाच आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.